सुपुत्र नामांकित उद्योजक यशवंत केनेसाहेब यांच्यासाठी की विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं। धन्यवाद। त्याचबरोबर निवड समिती सदस्य भिवंडीतील नामांकित खेळाडू अष्टमी ठाकरपाडा संघाचा गणेश ठाकरे याचे आपण या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान करतोय। चला धन्यवाद। अँड बॅक टू नाउन क्रिकेट पंचांना विनंतीशीर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर गणेश मुकादम यांचे आपण स्वागत आणि सन्मान करायचे आहे। कालिका माता खारबाव या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत गणेश मुकादम यांच्यासाठी विशेष गौरव आणि सन्मान होतोय। तर पहिल्या षटकाला प्रारंभ सलामी गोलंदाज अंकुश स्ट्राइक रोटेट करतोय महेश नॉन सेक्टरी बाळा तुम्हाला एक सोडा संधी या स्पर्धेमध्ये बघा। पहिला चेंडू बॉल चेंडू अतिशय चांगला चेंडू बघू एक्झॅक्ट काय घडतंय। चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर डाऊन द ग्राउंड शॉट अतिशय चांगला फटका खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता। मग तितक्या सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला होता। अतिशय चांगला फटका महेशच्या बॅट मधून येतोय। चौकारने अकाउंट ओपन होतं महेशचं चौकारने खातं उघड होतंय ते संघाचं धावसंख्या होती बिनबाद 4। या ठिकाणी मात्र थोडासा लक्ष्मच्या बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडासा फ्लिक केलं जातं। चेंडू शॉट मिड विकेटला येतोय। आउट पिनमधून चांगले क्षेत्ररक्षण एकदम मिळते। फलंदाजाला धावसंख्या होते ती 5। आता थोडासा मिस टाइम फटका आपण पाहतोय बाळाच्या बॅट मधून बघू एक्झॅक्ट काय घडतंय। धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न फलंदाज बाळा मात्र या ठिकाणी बाद होतोय। बोल हा गे जगदीश प्रस्ताव तुला नाही ना करात हॅलो बाळा आउट झाला। हलक्यात बॅट फक्त थांब नंतर बेटा चेंडू फ्लिक होतो। चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातो। आउटपुट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण कैलाशाचं पाहतो। एक धाव घेण्याची संधी प्राप्त फलंदाजाला एकदम संघाची धावसंख्या होती ती किती झाली 6 झाली ना धावसंख्या होती ती 6। इथे 5 ची जागा एक धाव घेतली ना 5वी ची। पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी ती फलंदाज महेश याच्याकडे। एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे महेश जयनुमान पोगाव या संघाचा एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे महेश। आतापर्यंत धावसंख्या ती 6। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। अंकुश गोलंदाजी दुरा सांभाळतोय। या ठिकाणी मात्र चेंडूवर चांगला फटका आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण याचा आपण पाहतोय। एक धाव कंप्लीट एकदम संघात धावसंख्या होती 7। आता मात्र एक संत सुरुवात आपण पाहतो। साजेची कामगिरी पहिल्या षटकारामध्ये निश्चित दिसत नाहीये। धाव पालकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 7 एक बाद 7।
चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाजीला सांभाळते प्रभाकर. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. जनमन पोगळ संघाची नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त 7 धावा अर्जित करतोय आणि एक महत्वाचा फलंदाज बाद झाला होता बाळा. यानंतर मित्रो पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. कालिका माता खारबाव विपक्ष जैनमान भावाळे. या दोन्ही संघांना विनंती आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. कालिका माता खारबाव विपक्ष जहनमान भावाळे. प्रभाकर फलंदाज महेश स्ट्राईक रोटेट करतो. महेश गोलंदाजीला संपत प्रभाकर पंचाकडे गाड घेतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महेश याला. चला प्लीज थोडंसं बैल कमी घ्या. प्रभाकर एक सिनियर प्लेयर आहे. चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अरविंद अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच यतीश म्हात्रेच्या कडनं. आघाडीचा फलंदाज बाद होतोय. मोर दॅन विकेट. 4 बॉल पेस केले नाही. 5-6 रन. अतिशय अप्रतिम झेल आउटफील्डमध्ये आपण पाहिलं. यतीश म्हात्रे चांगला झेल कलेक्ट करतोय आणि बिग विकेट बडी माजली आहे. पर जाल में फसती हुई. नेक्स्ट फलंदाज पुढचा फलंदाज बॅट्समन निलेश जातो. नेक्स्ट फलंदाज अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू होता. 30 रुपये फक्त चेंडू थोडंसं प्लेसमेंट केलं जातं. एक धाव मिळते ती फलंदाज निलेश याळा आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. दुसऱ्या षटकाला मार्गस्थ संघाची धावसंख्या होती ती 8. 2 बाद 8. या ठिकाणी मात्र लेक्शमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदरसा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग रिसिव्हरचा ट्रॅव्हल तो प्रवास करतोय. आउटफील्ड कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नाहीये. खाली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय, चौकार येतोय. या चौकारने सगळ्यात धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर आणि या ठिकाणी मात्र चेंडू बेगेट घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आपण पाहतो. चेंडू आउटफील्ड मधून अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उत्कृष्टरित्या कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज मला वाटतं निलेश याला मात्र मैदान सोडावं लागतं. आता नेक्स्ट फलंदाज हानी जातोय.
नेक्स्ट फलंदाज हनी जातोय. कालिका माता खारबाव विपक्ष जय हनुमान भावाळे. पुढील या दोन संघामधून आपण सामना पाहतो. त्या अगोदर दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हनी या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. मूळ नाव हनुमान आहे. तर स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज संतोष. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राटा मोरचा मारा प्रभाकर. आउट साइड येत चेंडू निश्चित कुठे बॅटची आउट साइड येत घेतो. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. देवीज आउट फील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धावेची मागणी. संतोष याला एक धाव मिळते. संघात धावसंख्या एक धावने पुढे सरकते ती 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचं एक ट्रम्प कार्ड आहे. उत्तम फलंदाज आहे हनी. वेलकम. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस मॅन सदाजी म्हात्रे आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर 2019-20 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्र पाटील आपलंही मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघामधून 2019 आणि 20 या स्पर्धामधून अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याचं नाव घोषित आहे तो कालिका माता खारबाव संघाचा महेंद्र पाटील. त्याचबरोबर एक भिवंडीतील नामांकित असा खेळाडू व्हेरी फोकस मॅन व्हेरी डेंजरस मॅन सदाजी म्हात्रे आपलंही मनापासून स्वागत. हॅलो धावसंख्या किती स्कोर सांग. 17. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17. वेलकम राजूजी चव्हाण आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर मनोजजी आपलेही मनापासून स्वागत. वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर मनीष सर आपलेही मनापासून स्वागत. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय प्रवीण. चेंडूला थोडासा अंदाज खेळण्याचा प्रयत्न मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. तर एकंदरीत 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 19. थोडा मिस आपण निश्चित पाहतो. थोडासा मिस टाइमचा फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. हा ना करताना बघूया फक्त एकच धाव. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो अतिशय देखणं आणि सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आहे. त्याचबरोबर 2 संघांमध्ये जबर संघर्ष आपण पाहतोय. गावदेवी ओवळी विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन्ही संघांना आणि विशेष करून या ऑर्गनायझिंग कमिटी आहे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडीतील एक नामांकित असा खेळाडू जय हनुमान गोविया संघाचा तानाजी पाटील याच्याकडनं त्याला ऑल दी बेस्ट केलं जातं पूर्ण कमिटी. त्याचबरोबर दोन्ही संघांना धन्यवाद तानाजी पाटील. अरविंद आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक उत्तम. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज आता बघूया. मला वाटतं निश्चितच या ठिकाणी बाद होणार. आउट झाला. नेक्स्ट फलंदाज कोण गेला भाऊ. सोमनाथ.
नेक्स्ट फलंदाज सोमनाथ. आता मात्र पोगावे सांगायची की बिन्नीची जोडी मैदानावर पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, पंचांचा अचूक निर्णय आपण पाहतोय. लिन लाईनचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, मधल्या स्टीलचा चेंडू प्लम केलं जातं फलंदाजाला आणि फलंदाज सोमनाथ मात्र कुठल्या प्रकारची धाव न काढता 0 धावसंख्येवर बाद होतोय. सोमनाथ. नेक्स्ट फलंदाज जातोय बाळाराम. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. निश्चितच कुठं तर थोडंसं बॅकफूट आपण पाहतोय. जेव्हा पोगावा हा संघ, याचं कारण आपण पाहिलं होतं संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड महेश हा बाद झाल्यानंतर कुठं धावांना थोडंसं लगाम लागतोय. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रॅटम ओरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. नेक्स्ट फलंदाज डावखुरा फलंदाज बाळाराम. धावसंख्या ती 21. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. बाळाच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला. सुरेख फटका, प्रतिम फटका. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार एक चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या होती ती 25. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अरविंदजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय गावदी ओळ्या संघ तालुका क्रिकेट मधून एक जबरदस्त कामगिरी करतोय. सध्या आपण जर ओळिया संघाचा विचार केला तर थोडस स्ट्रगल करतो हा संघ. संघर्ष करावा लागतो या संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र कंप्लीट. चेंडू मिड विकेटला आपण पाहिला होता. लँडिंग निश्चित झालं. सेफ लँडिंग होऊन चेंडू एका टप्प्याने आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. आणि गोलंदाज संपतो देवीदास. एक्सप्रेस डिलिव्हरीचा हा गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती हनी आला. हनी याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. मान्यवर कक्षामध्ये कालिका माता खारबाव संघाचे सिनियर खेळाडू आपण पाहतो. त्यामध्ये मग आमचे गजानन पाटील असतील, त्याचबरोबर श्यामजी असतील, महेंद्र पाटील असतील, संघटनेचे सचिव सन्माननीय प्रदीप जोशी असतील, त्याचबरोबर कालिका माता कालवार संघाचे एक नामांकित खेळाडू सदाजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर राजू चव्हाण असतील, त्याचबरोबर मनोजजी म्हात्रे असतील. या सर्वांचं मी शाब्दिक सुमनांनी स्वागत आणि सन्मान करतोय. अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. लेक्स्टमच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतो. चौकारी संघात धावसंख्या होती ती 31. देवीदास
पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय शफल झाला फलंदाज सुंदरसा चेंडूला फोर्स केला होता अतिशय देखणा फटका आणि याच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार संघात धावसंख्या होती ती 35 आणि बघूया चौकारांची हॅट्रिक साधतोय की काय या स्पर्धेतला मला वाटतं तिसरा फलंदाज ठरेल चौकारांची हॅट्रिक साधणारा कारण 2 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत पहिली हॅट्रिक साधली होती श्री वेताळ कोपारे संघाचा अरविंद पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फटका अतिशय देखणा फटका बघूया आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न प्रेमनाथ याचा मात्र चेंडू पासून थोडासा विभक्त चेंडू बीट करतोय प्रेमनाथ याला चेंडू जातोय सीमारसीच्या बाहेर आणि मला वाटलं स्पर्धेतला दुसरा हॅट्रिक साधणारा चौकारांचा फलंदाज हानी या अगोदर आपण पाहिलं होतं श्री वेताळ कोपारे संघाचा अरविंद यानं चौकारांची हॅट्रिक साधली होती या सॉरी उमेश अरविंद याने विकेटची हॅट्रिक साधली होती उमेश याने चौकारांची हॅट्रिक साधली होती तब्बल 5 चेंडूमध्ये या स्पर्धेमध्ये 5 चौकार उमेशच्या बॅट मधून पाहिले होते आणि त्याच पावलावर आता पाऊल ठेवतो हानी चौकारांची हॅट्रिक साधणारा दुसरा फलंदाज या स्पर्धेत आपण पाहतोय धावसंख्या चौकारांनी पुढे सरकते ती 39 आणि निश्चितच बघूया एक्झिट काय पंचांकडनं हा चेंडू बिमार फेक म्हणून घोषित केला जातो नो बॉल पंचांचा इशारा येतोय फ्रीट असेल 1+2 अशा कांद्रे 3 धावा संघात धावसंख्या 42 अतिशय महागडी गोलंदाजी दिशा इन्स्पायर मारा आपण पाहतोय खराब गोलंदाजीचं प्रत्यक्षित देवीदासाच्या माध्यमातून पाहतोय स्विचेट काढण्याचा प्रयत्न सीधी उंगली से जब घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं यहाँ पर हनी याच्या बॅट मधून आपण पाहिलं चांगले 3 चौकार आले होते आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही एक धाव मिळते स्थायिक रोटेटकडे संधी आता मात्र डावखुरा फलंदाज बाळा याला मिळते आणि एक धावणे संघात धावसंख्या 43 वर पोहोचते अजूनही उर्वरित मला वाटतं 2 चेंडूची फेक बाकी आहे पुन्हा एकदा देवीदास पंचांकडे गाठ घेतो रायटा मोरचा मारा स्ट्राइक रोटेट करतो डावखुरा फलंदाज बाळा आता मात्र एक्सप्रेस टेल्लूचा चेंडू आपण पाहतो वेगवान चेंडू होता बीट चालवता लाईन पासून थोडासा विभक्त फलंदाज लाईन रीड करू शकला नव्हता लाईनअप करू शकला नव्हता चेंडू बाळाराम फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क तुमचा टाइम आणि तुमची नजर प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न अंधेरी में तीर चालने के माफिक बाळाच्या बॅट मधून चेंडू आता मात्र चेंडूला सुंदरसा ऑन ड्राइव्ह अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू ग्राउंडेड होतोय आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण यतेश याचा मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि हाच बरोबर 2 धावणी सी 1 शॉटचा इशारा पंचांकडनं येतो 1 धाव कमी केली जाईल 31 नजरेने या ठिकाणी पंचांची भूमिका आपण पाहतोय पंच सुरेश घरात आणि भाऊ पाटील 1 धाव कंप्लीट झालेली आहे 1 धावेने बघूया आमचे गुणलेखक काय सांगतात किती धावा झाल्या 44 45 जिकायला 45 ना आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असेल ती गावदेवी ओवळी या संघाला तर मी आपणास घेऊन चालतोय कॉमेंट्री सॉरी टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी 2 संघांमधून आपण नाणेफेक पाहणार आहोत
कालिका माता खारबाव विपक्ष जय हनुमान भावाळे. चला दोन्ही संघाच्या संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. भावाळे या संघाचा संघनायक, जय हनुमान भावाळे या संघाचा संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि दोन्ही संघांना विनंतीशीर आपण आपली लिगली नोंदणी करायची आहे. मनोजी ठाकरे, हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक होतोय. तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू विलास बाळू जॉली स्पोर्ट्स या संघाचे एक अष्टपैलूचे खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक होते. जय हनुमान भावाळे विपक्ष कालिका माता खारबाव. मान्यवरांच्या माहितीसाठी, दोन्ही संघांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी बनवलेले पाहू शकता. एक बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा संपन्न झालेली आहे स्वर्गीय बलवंत पाटील यांचा लोगो आहे, फोटो आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर तुफान पिंपळा स्पोर्टी प्लस असं नाण्याचं स्वरूप आहे. नाणं उचललं जातं, उडवलं जातं. कोण बोलतं डिसाईड करा. काय म्हणणं आहे? स्वर्गीय बलवंत पाटील असं म्हणणं आहे अगेन्स्ट पडतंय तुफान 40+. तर नाणेफेक जिंकतोय. विजय आपण काय निर्णय घेता? फक्त आपण आपला निर्णय सांगा. आपल्याला वेळ फार कमी आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही संघांना मी ऑल द बेस्ट करतोय. नाणेफेक झालेली आहे. दोन संघांमधून आपण पाहिली जय हनुमान भावाळे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित केलं जातं कालिका माता खारबाव या संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन दादा. चालू असलेला सामना पाहतोय आपण गावदेवी ओवली वर्षात जय हनुमान पोगाव या संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आपल्याला जय हनुमान पोगाव संघाच्या माध्यमातून. 4 षटकांच्या निर्धारित मध्ये आपण पाहू शकता 45 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. या 45 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करत येणाऱ्या काळात सांगूनच जाईल. तत्पूर्वी चांगलं बॅटल पाहायला मिळालं जय हनुमान पोगाव संघाच्या माध्यमातून. तर पाहण्यासारखं राहील गावदेवी ओवली संघ हा एक बलाढ्य संघ आहे, भला मोठा संघ आहे. यांच्यामध्ये सुद्धा एक ॲबिलिटी, एक क्षमता आहे टार्गेट चेस करण्याची. पण आज वातावरण थोडंसं ढगाला आहे. 45 धावा या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर खूप चांगल्या धावा मानल्या गेल्या आहेत. आजच्या दिवसाची सरासरीचा विचार जर केला तर निश्चितच ओवली संघाच्या फलंदाजांना स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. तर आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत गावदेवी ओवली संघाच्या संघनायकाने. तर तदरम्यान आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. व्यासपीठावर विराजमान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लाडके सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान होत आहे. कालीराम साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद.
त्यानंतर आपण पाहू शकता व्यासपीठावर विराजमान कालिका माता कालवार संघाचे एक धडाडीचे फलंदाज खेळाडू सदानंद म्हात्रे साहेब यांचा इथे यशस्वी स्वागत आणि सन्मान होत आहे. खूप चांगल्या स्वभावाचे हसमुख मन मिळावे स्वभावाचे व्यक्तिमत्व, तर त्यांचा इथे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. धन्यवाद. बोलूया खिराकडे. तसेच व्यासपीठावर विराजमान खारबाव संघाचे एक स्फोटक फलंदाज महेंद्र पाटील यांचा इथे येतो स्वागत आणि सन्मान होते. खरोखरच चांगलं त्यांच्याकडून बॅटल पाहायला मिळतं. त्यांच्या नावी लगातार 5 चेंडूवरती 5 चौकार मारण्याचा विक्रम आहे. मागच्या वर्षी त्यांना एक बेस्ट खेळाडूचाही किताब मिळाला होता आणि या वर्षी ही त्याच फॉर्म मध्ये आपण पाहतोय. तसेच व्यासपीठावर विराजमान खारबाव संघाचे एक स्फोटक फलंदाज खेळाडू राजू पाटील साहेब उपस्थित आहेत. चव्हाण साहेब उपस्थित आहेत. आपण इथे येतो स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. खूप छान खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तसेच व्यासपीठावर विराजमान सन्माननीय मनोजजी म्हात्रे साहेब यांचाही येतो स्वागत आणि सन्मान होत आहे. खारबाव संघातील 11 खेळाडूंमध्ये सर्वात चांगला बॅटल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचाही ते येतोजीचा स्वागत आणि सन्मान कलमजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच व्यासपीठावर विराजमान नरेशजी कारभारी साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही ते येतोजी स्वागत आणि सन्मान होत आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी घेतला, या स्पर्धेला उच्चांक लाभला. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. तर चला बोलूया खेळाकडे. मैदानाच्या आतमध्ये काय घडते काय बिघडते धावतं विवरण पाहूया. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहू शकता 45 धावांचा टार्गेट, नाही तर मात्र आपण पाहू शकता एक संघाचा कर्णधार अरविंदजी बाद होतोय बोल्डच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 40+ आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे आणि आपण पाहिलं तो प्रयत्न त्यांच्याकडून झलकावत होता. आणि आता आपण पाहू शकता सर्वांचं मन हसमुख करणारे खेळाडू प्रेमनाथ खेळपट्टीवरती जातोय. नेहमीच त्यांच्या ऍक्शन मध्ये असो किंवा त्यांच्या सहवासात जो कोणी माणूस असेल तो नेहमीच हसता राहतोय, कारण चांगली प्रतिमा त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. असं प्रेमळ स्वभावाचा व्यक्तिमत्व एक स्फोटक फलंदाज प्रेमनाथजी खेळपट्टीवरती रवाना होतोय. महेश वारे पुन्हा एकदा टर्न होईल. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, इथं मात्र एक विकेट प्रस्थापन केलेलं आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 45 धावांचं. थर्ड अंपायर आपण पाहत आहात तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 अप्रतिम आयोजन नियोजन पाहू शकता आपण. चालू असलेला सामना गावदेव उवली वर्ष जय हनुमान पोगाव या संघादरम्यान लढत पाहत आहे आपण. 45 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचं पूर्ती करण्यासाठी रवाना झालेले स्ट्रायकर जोडी अरविंद आणि प्रवीण. अरविंद मात्र बाद झाला, आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. प्रेमनाथ जातोय डावाला सावरण्यासाठी. गोलंदाज महेश टन होते. या वेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या बॅट पट्ट्यामध्ये येत नाहीये, नाही तर मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतोय चेंडू. आजचा दिवस थोडासा ढगाळ वातावरणाचा आहे, त्या अनुषंगाने आपण पाहू शकता आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 45 ची धावसंख्या ही चांगली मानली गेली आहे, गणली गेली आहे चेसिंग करताना खास करून. या वेळेस आपण पाहू शकता अप्रतिम फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि पंचांचा इशारा येत आहे नो बॉल. चेक. चेक नो देण्यात आलेला आहे. निश्चितच इथं आपण पाहू शकता थ्रो गोलंदाज दिलेला आहे. जिथनं ओव्हर समाप्त झाली तिथनं मात्र त्या ओव्हरच्या धावा गणल्या जातील आणि 2 धावा पेनल्टीच्या आणि नवीन ओव्हर सुरुवात केली जाईल पहिल्या चेंडूपासून. निश्चितच भिवंडी ग्रामीण 40+ नियम आहे की ज्या वेळेस थ्रो गोलंदाज आढळतोय त्यावेळेस ज्याने टाकलेले चेंडू ते गणले जाणार नाहीत, परंतु त्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा ह्या गणल्या जातील आणि नव्याने ओव्हर सुरुवात केली जाईल आणि त्या उलट अजून 3 धावांची पेनल्टी ही कमिटीच्या मार्फत दिली जाते. तर पाहूया इथे पंच काय निर्णय देत आहेत. तर पंचांनी निर्णय कळवायचा आहे. निश्चितच जो कमिटीचा निर्णय आहे तो असा आहे की जर थ्रो गोलंदाज आढळल्यास त्यांनी टाकलेले चेंडू गणले जाणार नाहीत, परंतु त्या ओव्हरला आलेल्या रनस गणल्या जातील प्लस 3 रनांची पेनल्टी आणि नव्याने ओव्हर सुरुवात केली जातील. म्हणजे येणारा गोलंदाज पूर्णपणे 6 चेंडूंचा षटक हाताळावा लागेल. तर जी ओव्हर बॅन केली त्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर 4 धावा आल्या होत्या आणि 3 रनांची पेनल्टी, एकंदरीत 7 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या. निश्चितच नोची ही रन गणली जाणार नाही. धावून ज्या 2 धावा काढल्या त्या पकडल्या जातील. 1 धाव पहिल्या चेंडूवरती, एकंदरीत 3 धावा आणि 3 धावाची पेनल्टी. 6 धावा येत आहेत आणि इथनं फ्रेश ओव्हर चालू होते. चला सुरुवात करूया खेळाला. नवीन फ्रेश गोलंदाज येतोय संतोष. यावेळेस चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं, परंतु एका धावच मिळू शकते या चेंडूवरती. सर्कलच्या आतमध्ये चेंडू थांबतोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती म्हणजे 7.
कुठल्याही इव्हेंटमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धामध्ये जर थ्रो गोलंदाज आढळतोय तर त्याला बॅन केला जातो. हा कमिटीचा नियम आहे. या वेळेस आपण पाहू शकता हलवर तोलून एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्या जमून धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 8 जमतायत. 45 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावफलकावरती जमा होत आहेत. संतोष फ्रेश गोलंदाज आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. प्रवीण आणि प्रेमनाथ ही जमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र अरविंदजींना काही करता आलं नाही आपल्या संघासाठी. या वेळेस आपण पाहिल्या उलटाच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीये. आणि तर मात्र आपण पाहू शकता ओर्थोच्या माध्यमातून अजून एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा होता 22च्या ह्या 2 धावा अकाउंट मध्ये जमा होत आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जी सरासरी आहे ती सरासरी गाठण्यामागे आता मात्र कुठेतरी यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. निश्चितच चाचणी स्पर्धेमध्ये जर आपण प्रेमनाथ यांचा खेळ बघितला तर अप्रतिम पाहायला मिळाला होता. प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून प्रेमनाथसाठी लागलेलं हे पारितोषिक चौकार षटकारांचे जर आपण हॅट्रिक सादरीकरण केले तर 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. एक तर मारलेला आहे. या वेळेस पाहूया चेंडू हवेमध्ये. इथंही पाहू शकता आपण अजून एक षटकार येतोय. आणि या वेळेस आपण पाहू शकता षटकारांच्या हॅट्रिक वरती प्रेमनाथ आणि प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज जर षटकार आला तर निश्चितच ही पारितोषिक पटकावेल प्रेमनाथ. गोलंदाज आपण बघतोय संतोष वरती हल्ला चढवलेला पाहतोय आपण. प्रेमनाथ यांचा पुढचा चेंडू या वेळेस पाहू शकता चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम शॉट छत्रशक्तीनाथ परंतु चुकी पाहायला मिळते. चेंडू मात्र धरतीला दान होते, जीवनदान मिळतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये आता इथं मात्र भर पडली धावसंख्या आपण पाहू शकता 23 धावा धाव फलकावरती लागतात. 45 धावांचं आव्हान. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एका षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. जी थोडीशी चुकी मागात पडण्यासारखं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 22 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल परंतु ऑल इज वेल आपण पाहू शकता गावदेवी ओवलीच्या संघाच्या बाजूने चाललेला आहे. चांगल्या धावा जमा केल्या. आजच्या दिवसाचा जर गणित आकलन जर मांडलं तर 45 धावा या चांगल्या धावा होत्या. परंतु क्रिकेट आणि त्याने भरलेला खेळ आहे याचा प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नाही तर मात्र आपण पाहू शकता मजबूत स्थितीमध्ये गावदेवी ओवली संघ. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि प्रेमनाथ ही जमेची जोडी. प्रेमनाथ खूप चांगल्या पद्धतीची पटकेबाजी करतोय. स्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि या इथे सुद्धा आपण पाहू शकता बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नाही तर मात्र आपण पाहू शकता ऑन द स्ट्राइक प्रेमनाथ, ऑन द फायर. पुढील चेंडू नामदेव हाताळण्यासाठी. या वेळेस स्लो डिलिव्हरी होती. हलक्या हाताने खाली रिजन मध्ये ढकलून दिलं. दुसरी धावेची मागणी केलेली आहे. आणि या वेळेस कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा कंप्लीट करता आल्या. आणि पंच आम्हाला इशारा करतात की 1 शॉट. अति घाई संकटात नाही असं नेहमीच आमचे मोहनदादा म्हणत असतात. आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते.
नामदेव पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. तुफाने हल्ला चढवण्यासाठी तयार. प्रेमनाथ प्रत्येक चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न करून मागचा चेंडू एक सावध पवित्रा घेत आपण पाहिलं. खाली रिझन मध्ये ढकलून दिलं. गॅप होता आणि आपण पाहिलं 2 धावा वसूल केला. या इथं पाहू शकता आपण शॉर्टच डिलिव्हरी आणि या चेंडूला भिडकावून दिलं आपण पाहू शकता. फाईन लेगच्या रिझन मध्ये चौकार. जिथं गॅप दिसतोय तिथे चेंडू ढकलण्याचं काम करतोय. म्हणजे आज दिवस प्रेमनाथचा समजा. जिथं मन बनवलं तिथं चेंडू ढकलण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 2 षटकार आणि चौकाराच्या साह्याने आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 21 धावांवरती नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा ऑन द बोर्ड. 45 धावांचं लक्ष विजयासाठी पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर आकलन केलं तर गोलंदाज टर्न होतोय. 45 धावा त्यामधून आपण पाहू शकता 28 धावा जमा केलेल्या आहेत. 17 धावांची गरज आहे अजून विजयासाठी. एक यशस्वी प्रयत्न चेस करण्याचा. यावेळेस चेंडूला टॅप केला आहे कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये येतो. मिसफील्ड पाहायला मिळते आणि या इथे सुद्धा आपण पाहू शकता एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन. हुशार चाणक्य दोन्ही फलंदाज नजर चेंडूवरती ठेवतात. थोडीशी फंबलिंग काय झालं क्षेत्ररक्षक दरम्यान एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. नामदेव टर्न होतोय. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी. इथं मात्र आपण पाहू शकता मिडवेटच्या रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडू मात्र जाईल दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आपण पाहू शकता चौकाराच्या साहाय्याने 34 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. अरविंद भोईर बाद झाल्यानंतर मागे पलटून पाहिलं नाहीये. मागे काय घडलंय याच्यापेक्षा पुढे काय घडल याच्यावरती लक्ष देत प्रेमनाथ यांनी चौफेर फटकेबाजी चालू ठेवली. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण पाहू शकता 1 धाव कंप्लीट केलेली आहे. बाईच्या स्वरूपात ही धाव गणली जाते. धावसंख्या आपण पाहू शकता 35. 45 धावांचं लक्ष असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि त्या सुरुवातीला बरकरार ठेवत प्रेमनाथ यांनी चांगली डावाला आकार दिला आणि विजयाच्या समीप निकट जवळ नेऊन ठेवलेला आहे. पस्तीस धावा ऑन द बोर्ड. 45 धावांचं लक्ष आहे. अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आणि 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत ठेवली आहे. यावेळेस ओहो वॉड शॉट. एवढा 6 धावांसाठी षटकार. निश्चितच या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता 41. 41. 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 4 धावा ओनली. असं म्हटलं जाते की टरबुजो को देखकर खरबुजा भी रंग बदलता है. तसंच आता प्रेमनाथची फलंदाजी पाहून प्रवीण यांच्या मनगटात सुद्धा ताकद आली आणि ताकद झोकली. फटक्यावरती षटकार खेचून आणलं. सामन्याचं समीकरण पूर्णपणे 90% आपल्याकडे झुकवलं. या षटकाराच्या द्वारे धावसंख्या झाली ती 41. 45 धावांचं आव्हान. 4 धावा बाकी आहेत विजयासाठी. 12 चेंडूंचा अजूनही खेळ शेष. नवीन गोलंदाज निलेश पाटील. तर आपण पाहू शकता
निलेश पाटील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. अवघ्या 4 धावा वाचवायच्या आहेत. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला, चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भरपूर चेंडू आहेत, त्याच्यामुळे तेवढासा दबाव किंवा प्रेशर येणार नाहीये फलंदाजांवरती. यावेळेस पुढे सरसावून मारलेला आणि विनिंग शॉट आपण पाहू शकता. चौकाराच्या सहाय्याने एक विजय संपादन करतोय गावदेव ओवली संघ. हार्डलक निलेश पाटील, हनी पाटील, किशोर वारे या सर्वांनी येऊन तशा चांगल्या पद्धतीचा खेळ केला, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु खेळाचा नियम आहे, हार जीत होत राहते. तर एकदा हरल्याने कोणी रंग बनत नाहीये आणि एक वेळ जिंकल्याने कोणी सिकंदर बनत नाही. तुमच्या जीवनात सातत्य असेल तर निश्चित या पटलावरती तुमचं गुणगान गायलं जाईल, यात मात्र काही शंका नाहीये. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नो डाऊट ज्याने 31 धावा जमवल्या आपल्या संघासाठी. 45 धावामधून 31 धावा पटकवल्या, 3 चौकार आणि 2 षटकार लगावून आपल्या सामन्याला विजय मिळवून दिला. असा प्रेमनाथ आपण यायचं आहे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच साई कृपा डुंगे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सन्माननीय व्यासपीठावर विराजमान, पोलीस दलातील कार्यरत असणारे एक महान व्यक्तिमत्व राकेशजी पाटील साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत.